नमस्कार. सेट परीक्षेच्या तयारीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पेपर 1 मधला एक असा घटक पाहणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे, सोपा आहे आणि हमखास गुण मिळवून देतो. तो म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड. चला तर मग या युनिटमधल्या सगळ्या महत्त्वाच्या संकल्पना एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तुम्हाला माहितीये का की हा एकच युनिट तुमचा सेटमधला स्कोर चांगल्या फरकाने वाढवू शकतो? हो, कारण यातले प्रश्न हे थेट आणि संकल्पनेवर आधारित असतात. म्हणूनच आजच्या या भागामध्ये आपण अगदी मुळापासून सुरुवात करतोय. आपण बघणार आहोत की अध्यापन म्हणजे नेमकं काय असतं, त्याचे 3 महत्त्वाचे स्तर कोणते आहेत, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये काय असतात आणि या सगळ्या गोष्टींवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. मग तयार आहात? चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात पायाभूत प्रश्नाकडे वळूया. परीक्षेमध्ये यावर अनेकदा थेट प्रश्न विचारला जातो की अध्यापन म्हणजे काय. याचा अर्थ आपण एकदम सोप्या शब्दांमध्ये समजून घेऊ. इथे बघा, मॉरिसन यांचे खूप छान व्याख्या दिली आहे. ते काय म्हणतात? अध्यापन म्हणजे अधिक परिपक्व आणि कमी परिपक्व व्यक्तिमत्व यांच्यातला एक घनिष्ठ संपर्क. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शिक्षक जो अधिक अनुभवी आहे आणि विद्यार्थी जो शिकण्याच्या प्रक्रियेत आहे यांच्यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण होते. पण याचा उद्देश फक्त माहिती देणं नाहीये, तर त्या विद्यार्थ्याच्या वागणुकीत एक सकारात्मक बदल घडवणं हा उद्देश आहे. लक्षात ठेवा, परीक्षेसाठी हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. अध्यापनाचं अंतिम ध्येय हे केवळ पुस्तकी ज्ञान देणं नाही, तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं आहे. म्हणजे काय? तर त्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे, भावनिक विकास झाला पाहिजे, सामाजिक विकास झाला पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर त्याला एक उत्तम नागरिक बनवणं हेच अध्यापनाचं खरं उद्दिष्ट आहे. बरं, आता आपण एका अशा भागाकडे आलो आहोत ज्यावर परीक्षेत हमखास म्हणजे 100% प्रश्न असतो. त्यामुळे यावर विशेष लक्ष द्या. तो भाग म्हणजे अध्यापनाचे 3 स्तर. याला आपण सोप्या भाषेत शिक्षणाची शिडी असं म्हणूया. आपण पायरीने साध्या पाठांतरापासून ते अगदी सखोल विचारांपर्यंत कसे जातो ते आता पाहूया. ही शिडी बघा. यातली सगळ्यात पहिली पायाभूत पायरी आहे स्मृतीस्तर. येथे फक्त पाठांतरावर म्हणजे रट्टा मारण्यावर भर असतो. दुसरी पायरी आहे आकलन स्तर. येथे आपण संकल्पना समजून घेतो. आणि सगळ्यात वरची तिसरी पायरी म्हणजे चिंतनशील स्तर. येथे आपण स्वतः विचार करून समस्या सोडवायला शिकतो. चला आता प्रत्येक स्तर आपण जरा विस्ताराने पाहूयात. या टेबलकडे जरा नीट बघा. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसेल. जसे आपण स्मृती स्तराकडून चिंतनशील स्तराकडे जातो तसतशी शिक्षकाची भूमिका बदलते आणि विद्यार्थ्याची भूमिका अधिक महत्त्वाची होत जाते. बघा, स्मृती स्तरावर विद्यार्थी फक्त ऐकण्याचं काम करतो, तो पॅसिव्ह असतो. पण चिंतनशील स्तरावर तो स्वतः विचार करतो, म्हणजे तो ॲक्टिव्ह आणि मुख्य भूमिकेत येतो. हा बदल परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. यावर हमखास प्रश्न विचारला जातो. तर मग या चिंतनशील स्तराचा मुख्य उद्देश काय आहे? हंट यांच्या मते याचा मुख्य उद्देश समस्या सोडवणारे म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हर्स विद्यार्थी तयार करणे हा आहे. उदाहरणार्थ, जर शिक्षकाने वर्गात प्रश्न विचारला की भारतातील प्रदूषण कसं कमी करता येईल, यावर विचार करून उत्तर द्या. इथे विद्यार्थी फक्त पुस्तकातलं उत्तर देत नाही, तो स्वतः विचार करतो, विश्लेषण करतो. यालाच चिंतनशील स्तर म्हणतात. आतापर्यंत आपण पाहिलं की काय शिकवायचं, पण तितकंच महत्त्वाचं आहे की आपण कोणाला शिकवत आहोत. कारण शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणजे हिरो कोण असतो? बरोबर, विद्यार्थी. चला तर मग आता विद्यार्थ्यांची वैशिष्ट्य कोणती आहेत ते समजून घेऊया. परीक्षेमध्ये या टॉपिकवर हमखास प्रश्न येतो, त्यामुळे नीट लक्ष द्या. एक किशोरवयीन विद्यार्थी म्हणजे शाळेतली मुलं आणि एक प्रौढ विद्यार्थी जसे की तुम्ही स्वतः यांच्या शिकण्यात खूप मोठा फरक असतो. शाळेतल्या मुलांना मार्कांची किंवा बक्षिसाची प्रेरणा असते, पण प्रौढ विद्यार्थी हा गरजेनुसार आणि स्वतःच्या इच्छेने शिकतो. त्याला आतून प्रेरणा मिळते. हा मूलभूत फरक नेहमी लक्षात ठेवा. याचा अर्थ काय होतो? सोपा आहे. वर्गातला प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो. बौद्धिक, सामाजिक, भावनिक प्रत्येक बाबतीत तो इतरांपेक्षा वेगळा असतो. म्हणूनच एक चांगला शिक्षक कधीही सगळ्यांना एकाच रेषेत एकाच पद्धतीने शिकवत नाही. तो प्रत्येक विद्यार्थ्याची गरज ओळखून आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत योग्य तो बदल करतो. आपण काय शिकवायचं ते पाहिलं, कोणाला शिकवायचं तेही पाहिलं. आता आपल्यासमोर शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे, कसं शिकवायचं? म्हणजेच शिकवण्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? चला ते पाहूया. जरा विचार करा, वर्गामधलं वातावरण शिकण्यावर किती परिणाम करत असेल? खूप जास्त. प्रभावी अध्यापन हे फक्त चांगल्या शिक्षकावर अवलंबून नसतं, तर त्यावर आजूबाजूच्या अनेक गोष्टींचा प्रभाव पडत असतो. याची सुरुवात होते शिक्षक आणि विद्यार्थ्यांपासून. विचार करा,
जर शिक्षक खूप रागीट असेल किंवा विद्यार्थ्याची शिकायची अजिबातच इच्छा नसेल तर शिकवणं प्रभावी होईल का? कधीच नाही. म्हणून शिक्षकाचा स्वभाव आणि विद्यार्थ्याची शिकण्याची तयारी हे दोन्ही घटक खूप महत्त्वाचे आहेत. आता विचार करूया साधनांचा. समजा एका वर्गात प्रोजेक्टर आहे, चांगली पुस्तकं आहेत, इंटरनेटची सोय आहे आणि दुसऱ्या वर्गात साधा फळासुद्धा नीट नाहीये. कुठे शिकवणं जास्त प्रभावी ठरेल? अर्थात जिथे चांगली साधनं आहेत तिथे. म्हणून शैक्षणिक साहित्य आणि सुविधा या खूप महत्त्वाच्या ठरतात. आणि सगळ्यात शेवटी येतो परिसर, म्हणजे संस्था आणि तिथलं वातावरण. वर्गात खूप गोंगाट असेल किंवा शाळेचे नियम खूपच कडक असतील तर चांगला शिक्षक असूनही शिकवण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणून एक सकारात्मक आणि पोषक वातावरण असणं खूप गरजेचं आहे. चला तर मग, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची परीक्षेच्या दृष्टीने एक जलद उजळणी करूया. हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घेऊ शकता. परीक्षेमध्ये जोड्या लावा किंवा MCQमध्ये हे शब्द तुम्हाला हमखास दिसतील. स्मृती स्तरासाठी पाठांतर, आकलन स्तरासाठी समजून घेणे आणि चिंतनशील स्तरासाठी समस्या निराकरण हे कीवर्ड्स एकदम डोक्यात फिट करून ठेवा. तर आजच्या विश्लेषणाचा सार काय आहे? फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. अध्यापनाचे 3 स्तर आणि त्यांच्यातला फरक. 2. विद्यार्थी हा शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे. आणि 3. शिकवण्यावर अनेक घटकांचा परिणाम होतो. या 3 गोष्टींवरच पूर्ण युनिट आधारित आहे. तर मित्रांनो, आज आपण संकल्पना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतल्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खरी तयारी तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही यावर आधारित MCQ सोडवण्याचा सराव कराल. या युनिटचे जे उरलेले महत्त्वाचे विषय आहेत ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत उजळणी करत रहा आणि आत्मविश्वास ठेवा. भेटूया पुढच्या भागामध्ये.